नमस्कार. आपल्या YouTube चॅनलवर आज एक असं व्यक्तिमत्व आहे चंदू चव्हाण. तर हे पाकिस्तानमध्ये गेले होते चुकून अनावधाने. ते चंदू चव्हाण साहेब पाकिस्तानमध्ये आपले सैनिक कसे गेले होते आणि भारत सरकारने त्यांना कसं सोडून आणलं. तर आपण जास्त वेळ न घालवता थेट डायरेक्ट चंदू चव्हाण यांच्याकडेच जाऊया आणि चंदू चव्हाण यांच्याकडून आपला इंटरव्ह्यू आपण डायरेक्ट आता सुरू करूया. चंदूजी, मला सांगा की तुम्ही पाकिस्तान मध्ये कसे पोहोचलात, तो प्रसंग सांगा जरा. प्रसंग तुम्ही बघत असणार की तुम्ही तुमच्या माध्यमाने कम से कम ही जनतेसमोर ही गोष्ट उजागर करतायत, त्यासाठी पहिले तर तुमचा आभार व्यक्त करतो मी. आणि दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा टेलिव्हिजन चॅनल मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात न्यूज ऐकलेल्या आहेत. चुकून गेला, सर्जिकल स्ट्राईक, अनेक गोष्टी आलेल्या आहेत. तर आतापर्यंत ते क्लिअर झालेले नाही. त्या क्लिअर झालेलं त्याचं कारण एकच आहे की आता जे आंदोलन चालू आहे, तुम्ही आता सिव्हिल मध्ये निघालेलो आहे. आणि कोणी म्हणत असणार की बाबा वरती का घालतील. मग वरती घालायचं कारण हे आहे की मी देशाची 11 वर्ष सेवा केली आणि 11 वर्ष सेवा करत असताना मला जर 2024 मध्ये फ्रॉम सर्व्हिस करतात आणि एक सर्व्हिसमॅनचा एक कागद देतात मला, तर ते एक सर्व्हिसमॅनचा कागद दिलेलं आहे, पण मला देशात भारतात कुठेही नोकरीचा अधिकार नाही. प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो तरी त्यांना सर्व्हिस मधून हाकलून देतात, प्रायव्हेट कंपनीमधून. मग आता असे असंख्य सैनिक आहेत, 15 लाखाच्या वर सैनिक आहेत. त्यांचं दुःख मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि राहिली गोष्ट सर्जिकल स्ट्राईकच्या विषयी, 29 सप्टेंबर 2016 त्याच दिवशी मी पाकिस्तानमध्ये पकडला जातो. त्याच दिवशी माझी न्यूज येते आणि त्याच दिवशी मला आपल्या भारतामध्ये इकडे सांगितलं जातं चुकून गेला. पाकिस्तान गव्हर्नमेंट म्हणते 2 लोक मारलेले आहेत आणि याला आम्ही पकडलेलं आहे. म्हणजे एक सांगा तुम्ही मला, ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक होतो त्याच दिवशी मी तिकडला पकडला जातो आणि तिकडेच पाकिस्तान गव्हर्नमेंट सांगते एक सर्जिकल स्ट्राईक मध्ये याला पकडलेलं आहे. आणि नंतर जातं पॉलिटिक्स अशा पद्धतीने चालू होतं की चंदूला जर नाही आणलं तर बीजेपी सरकार पडून जाईल, चंदूला नाही आणलं तर असंख्य प्रॉब्लेम होतील. तर मग त्याच्यासाठी होते राजनीती. मग म्हणतात चुकून गेलेला आहे. आता पाकिस्तान गव्हर्नमेंट मध्ये कुलभूषण जाधव म्हणून एक जवान आहे, पकडले गेलेले. त्याच्यावर आता असंख्य राजनीती चालू आहे. माझी घटना व्हायच्या अगोदर त्याला मार्चमध्ये पकडलं गेलं होतं, कुलभूषण जाधव. तर त्यांना आता इंटरनॅशनल कोर्टात केस चालू आहे, इंटरनॅशनल तेच प्रवचन चालू आहे, पण त्याचा काही रोल नाही इंटरनॅशनलचा. कारण की इंटरनॅशनल कोर्ट मध्ये तुम्ही तुमच्या आपस मध्ये सुलझाव करून घ्या. आता एवढं युद्ध चालू आहे त्यांची, युक्रेनचं त्यांचं. पण त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पला तो एक तिथला मंत्री हे सांगून देतो, डायरेक्ट क्लिअर बोलून देतो युनायटेड स्टेट वाल्याला. मग त्याच्यावर तो एवढा हस्तक्षेप घेऊ शकत नाही. तर आपला देशाचा विषय ना, त्या कुलभूषणला का सोडू शकत नाही सरकार? याचं कारण एकच आहे, तिथं फक्त राजनीती चालू आहे. जर कुलभूषण जाधवला सोडलं तर पाकिस्तानची सरकार पडेल आणि अपोजिशन पार्टी तिथं अंगकाम करेल. आणि इकडची सरकारने जर त्याला सोडलं नाही तर हे सरकार पडून जाईल. म्हणजे आता हिंदू आणि मुस्लिमवर राजनीती चालू आहे. म्हणून आज सैनिक चंदू चव्हाण आतापर्यंत तुम्हाला सांगतोय की मी जे दुःख मांडतोय ते माझ्या भारतातल्या प्रत्येक सैनिकाचं शोषण रोखण्याची लढाई चालू आहे. आता तुम्ही बघा, तिथं मला एक सर्व्हिसमॅन दिलेलं आहे. आता एक सर्व्हिसमॅन आहे तर मला भारतात नोकरी नाही का? म्हणजे आतंकवाद्यांना तुम्ही नोकऱ्या देऊ शकता, बांगलादेशाहून लोक येतात त्यांना नागरिक बनवू शकतात. ती पाकिस्तानावर सीमा हैदर आली, ती महाराणीला तिची गोद भरायची रस्म चालू आहे. आणि माझा 2 वर्षाचा मुलगा मला विचारून मोठा झाल्यावर, पप्पा तुम्ही पाकिस्तानमध्ये का गेले होते? मी त्याला हे उत्तर देणार की तुझा बाप नवाज शरीफ सोबत चाय प्यायला गेला होता. म्हणून जेव्हा प्रधानमंत्री येतात मला इथं नजरबंदी बनवतात, हो माझ्या 2 वर्षाच्या लेकरूला घेऊन जर पोलीस स्टेशन मध्ये पडतात, राजनीती खेळतात आणि जवानांच्या नावाने वोट बँकिंगची राजनीती खेळतात. चंदूजी, मला हे विचारायचं आहे की असे किती सैनिक आहेत पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये? ती सैनिकांची संख्या सांगा जरा, असे किती असतील तुमच्यासारखे? महाराष्ट्रामध्ये 5 लाखाच्या वर आकडा आहे, देशभरात 15 लाखाच्या वर आकडा आहे. सरकार सांगते आणखी सरकारमध्ये ताकद नाही राहिलेली. आता एका जवानाला मी जे गॅजेट दिलं नियमावली, तर बघा जे गॅजेट दिलं तर त्या जवानाची जॉईनिंग ऑर्डर निघाली. आनंद आहे मला आनंद आहे. जो 15 वर्षापासून लढत होता, ज्याने 2 वेळेस सुसाईडचा प्रयत्न केला, त्या जवानाची जॉईनिंग ऑर्डर निघाली. त्याचं दुःख, तो रडत होता, अक्षरशः रडत होता, डोळ्यातून पाणी निघत होता, अपंग येतो. आणि तो मुलगा म्हटला, चंदू भाऊ तुम्ही मला देवाच्या रूपाने भेटले. म्हणतो मी देव नाही, देव हा नसतो, देव आपण नाही, आपण स्वतः लढलो ना, आपलं दुःख आपण जगासमोर मांडलो, लोक देतील ना तुम्हाला. लोकांनी आम्हाला खाऊ घाललं, भीक दिली आम्हाला. आज मला 12 लाखाचं लोन आहे सर, नोटीस येऊन पडल्यात माझ्याजवळ. हे बघा, जेव्हा मी न्याय मागायला जातो मला मुंबई पोलीस उचलतात, ही बँकेची नोटीस. हे बघा, नाही मग तुम्हाला
चंदूजी, तुमची सरकारकडून काय मागणी आहे, की सरकारने काय अपेक्षा आहे, की तुम्हाला काय मदत करावी सरकारने, कुठल्या स्वरूपाची तुमच्या मागण्या सांगा जरा, तुमची मदत काय करावी सरकारने याबद्दल बोला. पहिली मागणी, देशाच्या सैनिकाला देशात नोकरीचा अधिकार का नाही. पहिली गोष्ट की जेव्हा जवानांना पनिशमेंट दिली जाते तेव्हा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे बरोबर, आणि एक कॉपी जवानाच्या हातात द्यायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून सूड भावनेने कोणताही जवानाला तुमच्या घरात काम नाही केलं म्हणून त्याला डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवलं हे बंद होईल. पहिली गोष्ट व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे. दुसरी मागणी आपली ही आहे की बाबा त्या जवानांना तुम्ही सर्व्हिस मधून 10 वर्षात 5 वर्षात 2 वर्षात डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवून देतात बँड वाजून, तर त्या जवानांना पेन्शन द्यायला पाहिजे. तर आमदार खासदार एक दिवस तरी बनला त्यांना पेन्शन भेटते 1.5-2 लाख. पण आपल्या सैनिकाला देशात आतंकवादी सारखं का सोडलं जातं, बरोबर, हा प्रश्न. सैनिकाचं एक व्हेरिफिकेशन होतं सर. पहिले युद्धामध्ये युद्ध व्हायचे पुराणा टायमाला, तेव्हा त्यांचं युद्ध व्हायचं तर त्यांना घरामधून उचलून घेऊन यायचे आणि त्यांचं काही व्हेरिफिकेशन व्हायचं नाही. आणि असे काळ आले की युद्ध लागायच्या टायमाला जे अपराधी होते, क्रिमिनल होते, जे जेलमध्ये सलाखूमध्ये चढायचे, ज्यांनी बलात्कार रेपिस केस केलेले, त्यांना सरकार सांगायचं युद्धामध्ये लढले तर तुमचे गुन्हे माफ होऊन जातील. पण जेव्हा ते स्वातंत्र्य झाला या अंग्रेजांपासून, ते अंग्रेजांचे किताब घेऊन हे अधिकारी आमच्या सूड भावनेने आम्हाला पनिशमेंट देतात डिसिप्लिनच्या नावाने. त्यांच्या घराच्या कामासाठी आम्ही जातो का? या वर्दीचा अपमान नाही होत का? या वर्दीला भारतामधला एक नागरिक प्रेम करतो सर. मला विचारायचं आहे की तुम्ही ह्या तुमच्या समस्ये संदर्भात तुम्ही कुठल्या मंत्र्याशी भेटल्यात, कुठल्या नेत्यांशी, आमदार खासदारांशी भेटल्यात, त्याविषयी सांगा जरा. सर्वांना भेटतो सर, टोटल अपोजिशन पार्टीमध्ये असणारे सर्वांना भेटतो. आढळराव त्यांनाही भेटतो, बाकीचे नेता तर भेटायला तयार नाही. आता हे बघा, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा ते शपथ घेत होते, मी मुंबईमध्ये फिरत होतो, 100 पोलीस माझ्या मागे येत होते आणि एका कसबला पकडायला एक पोलीस आला नाही आणि 100 पोलीस सैनिकाला उचलायला आले आणि एक पोलीसवाल्याने एलसीबी वाल्याने माझा मोबाईल हिसकवला. जिथं आता राजनीती चालू आहे नागपूरमध्ये, आपली हिंसा चालू आहे हिंदू मुस्लिमच्या नावाने, जे यांना प्रेरणा घेऊन सर मी शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रेरणा घेऊन आणि रामला मी प्रेरणा घेऊन आम्ही जेव्हा मुंबईच्या सरकारवर 20 जवान मुंबईच्या सरकारवर आझाद मैदानच्या इथं जातो, ते आझाद मैदानी त्याला गुलाम मैदान नाव ठेवलं जवान म्हणून. जेव्हा जातो तर मला उचलतात, मला मोबाईल हिसकवतात आणि शिवाजी महाराजांची इथं लाथ मारली जाते, माझ्या छातीवर लाथ मारली जाते. मान्य दिसला का देवेंद्र फडणवीस साहेबांना? मग तुमची आता भूमिका काय? तुम्ही आता काय कुठल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने हा विषय लढा देणार आहात चंदूजी? आता सर माझं खच्चीकरण सर्व घर साईडने तुटलेलं आहे. माझं 2 वर्षाचा मुलगा आजारी 4 दिवसापासून आणि पैसे नसल्यामुळं ते आंदोलन मी साईडला थांबलंय. 2-3 जवानांनी सुसाईड केल्या मध्ये या घटनांमध्ये. म्हणजे ते दररोजचे महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये एखादी जवान महाराष्ट्रामध्ये बघतो, कारण की त्यांना सूड भावने जे काढलंय हे जगासमोर येत नाही आणि नॅशनल टेलिव्हिजन चॅनल दाखवायला तयार नाही. बरोबर, कारण की नॅशनल मीडियाने जर दाखवलं हा विषय जगभरात येईल आणि सरकारला मोठं नुकसान होणार. बरोबर, सरकार सैनिकांचा न्याय देऊ शकत नाही. हे सरकार काय कामाचं आहे ते कोणतं का ना. रक्षा मंत्री राजीनामा देऊन देत आहेत. रक्षा मंत्री पाशी गेलो, त्याला पत्र दिलं मी. अरे म्हणतो बाबा मी तोच सैनिक साहेब म्हटलं त्याच्या घरी जाऊन आलो, त्याला तोच सैनिक सर मी पाकिस्तान देश ठीक आहे दूर पडून गेला. बऱ्याच राजनीतीमध्ये बसलेला आहे का? प्रधानमंत्री जवानांच्या नावाने मतदान मागतो आणि जवानाला वाडीमध्ये जुड्याला राहतो. मी तुम्हाला 100 पोलीस माझ्या घरी पाठवतो, नजरबंदी बनवते. अरे आम्ही का आतंकवादी का आम्ही त्या ऑफिस सैनिक? बरोबर, तू स्वतः नवाज शरीफ सोबत चाय फोटो काढायला जातो, मी कलम काढतोय माझा. तर माझा कलम घेऊन बसणार. आता एबीपी न्यूजला बघितलं असेल तुम्ही, मी मागणी केली की मला देशात नोकरीचा अधिकार नाही, तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवून द्या म्हटलं. उदरनिर्वाहासाठी माझ्या परिवाराला घेऊन देशात नोकरीचा अधिकार. आता मध्ये नोकऱ्या मिळतात, त्यांना उदरनिर्वाहासाठी सर्व योजना आहेत आणि आपल्या सैनिकाला नाही. एक तर शोषण बी करा आणि मराठी लावारी सारखं सोडलंय आम्हाला. अभिनंदन आले होते 2 दिवसात चाय पिऊन कप मध्ये तिथं. बरोबर, अभिनंदन. हो माहिती. एक स्टेप आले त्यांना मेडल लावलं गेलं छातड्यावर. बरोबर, आणि माझ्या हातात कटोरा आणि तिरंगा देतात. तिरंगा बी हिसकून घेतला त्या मुंबई पोलिसने. आणि हे बघा 3 नोटीस आहेत आता. अरे बापरे, ही बघा ही एक नोटीस बघा, ही एक नोटीस, आता ही एक नोटीस. हा देवेंद्र फडणवीस साहेबांना काय माहिती बोलायची लायकी का? मला सांगा की तुमच्या ह्या जीवनशैलीवर एक पुस्तक आलेलं आहे असं समजलंय, तर ते पुस्तक कोणी लिहिलं त्या संदर्भात सांगा जरा थोडं. काहीतरी ते पुस्तक संतोष डायबर, जे पहिले एक संपादक होते आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी माझं पुस्तक लिहिलंय, ती मध्ये पब्लिश केलं. हे पुस्तक आहे माझ्या जीवनावर
माझा संघर्ष भरतीपासनं तर मी तिथून येईपर्यंत याच्यात सर्व उल्लेख केला गेलेला आहे त्या पुस्तकामध्ये. त्यांनी कादंबऱ्या बी लिहिल्या, मी हे लिहिलेले. आणि काय ना, सामान्य माणसाला कोणी विचारत नाही हो. हे आमदार खासदार मोठमोठे लोक राहतात नाही. माझे आई वडील आहे, माझे आजी वारली त्या धक्केने. माझ्या आजी आई वडील लहानपणी सोडून गेले आम्हाला. हे जीवनशैली तुमची पुस्तकात लिहिली आहे, तर हे लोकांना पुस्तक वाचायचं असेल तर कुठे संपर्क करावा लागेल? त्यांनी माझा नंबर घेऊन घ्यावा, 88 360 382. आता मी तर सर्वांना बोलताना देऊन शकत. एका जणाला सांगतोय MA झाला करून द्या, काहीतरी करून द्या म्हटलं. बरोबर, करून देऊ. आपल्याला काही समजत नाही तेवढं ऑनलाईनचं. पण आता ते तुमच्या माध्यमाने युट्यूब चॅनल खोललं माझं, त्याच्यामध्ये बऱ्याच जवानांचं थोडं मोडं करून टाकतोय. जसं जमतंय तसं. चंदू चव्हाण 1 2 3 युट्यूब चॅनल आहे माझं सर. चंदू चव्हाण 1 2 3. हे बघा, ट्रेनिंगचा फोटो माझा लहानपणा. चंदूजी, बरोबर, आपण तुमच्या समस्ये संदर्भात मागे जानेवारी महिन्यात साधारण आपण आझाद मैदानावर भेटलो होतो, तेव्हा तुम्ही काय आंदोलन केलं होतं? हीच मागणी होती आझाद मैदानावर तुमची? हा, हेच मागत होतो. यांच्याजवळ कोणतं धन दौलत प्रॉपर्टी मागत होतो. पण जेव्हा नाही मागायला जातो तर आम्हाला हातात नोटीस आली होता. सर्व सैनिकांना नोटीस आली त्याची. हे बघा, दुर्दैव आहे काम घेऊन तर नोटिसा देतात ना. जेव्हा न्याय मागायला जातो, यांनी पोलीस खरेदी केली सर. पोलीस यंत्रणा खरेदी, पोलीस यंत्रणा असते लोकांच्या टॅक्सच्या पैशांवर येते, लोकांना मदत करण्यासाठी असते. पोलीस यंत्रणा तशी नाही, आमदार खासदारांच्या ह्याच्यामध्ये काम करतात. आपण हा व्हिडिओचा आता शेवट करतोय. शेवटचे 2 मिनिटं आपल्याकडे आता उरले, तर तुम्ही मला शेवटी काय मागणी कराल महाराष्ट्र सरकारकडे, केंद्र सरकारकडे, की तुमच्या मागण्या कशा ह्या लावून धराव्यात? काय मागणी कराल तुम्ही? हे शेवटी सांगा जरा. मी लास्ट मागणी हेच करतो, आपल्या देशातले मंत्री जिवंत असतील तर सैनिकांचा कलंक काढतील. जर जे देशाचा रक्षा मंत्री, देशाचा प्रधानमंत्री जर सैनिकाचा कलंक काढू शकत नाही, तर त्या चेअरवर बसायचा त्यांचा अधिकार नाही. आणि याच्या भविष्यामध्ये आज चंदू चव्हाण सांगू शकतो की हा सैनिक जो लढतोय, हा 15 लाख सैनिकांचं दुःख जगासमोर मांडतोय. त्याच्यामध्ये 30-40 हजार जवानांनी सुसाईड केलेले आहे आपल्याच सैनिकांनी. म्हणून आता जर रक्षा मंत्रीला हे माहिती असून ते बोलत नसणार तर त्यांची रक्षा मंत्रीची चेअर काही कामाची नाही. सैनिकांना द्या, सैनिक देश सांभाळतील. आता त्यांच्यामध्ये ताकद नसणार, त्यांनी बांगड्या घालून फिरावं. धन्यवाद चंदूजी, आमच्या चॅनलवर आलात, तुमच्या समस्या आणि दुःख मांडलं त्याबद्दल. तुम्हाला अजून काय बोलायचंय का? शेवटी तर बोला, 2 मिनिटं आपण घेऊ, हरकत नाही. तर दुःख होतं, अत्यंत दुःख होतं मला बोलताना. मनात तापलंय, संतापलंय. रात्री झोपतो तो माझा मुलगा पप्पा पप्पा करत राहतो, त्याला मी उत्तर देऊ शकत नाही. काय उत्तर देऊ मी? मला सुसाईडची बी विचार आले. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पाकिस्तानमध्ये तुटला आणि हा सैनिक त्याला इथं तोडण्याचा प्रयत्न करतायत जेवढं. आणि हा सैनिक काही धन दौलत नाही मागत यांच्याजवळ, फक्त मागतोय आमच्या 15 लाख सैनिकांचं दुःख. आम्हाला लावारी सारखं सोडलं गेलं. तुम्ही सुसाईडचा विचार करू नका आणि काय वाईट कृत्य करण्याचा विचार करू नका. आम्ही भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. हा व्हिडिओ आता लोक बघतीलच आणि आम्ही शेअर करू जास्तीत जास्त महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला हा तुमचा व्हिडिओ, ही माहिती युट्यूबच्या माध्यमातून. ठीक आहे चंदूजी, अजून काय तुम्हाला बोलायचं तर बोलून घ्या, आपण हा एंड करून घेऊया. तर एवढंच सांगतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने, सैनिकांना न्याय द्या. सैनिकांसाठी प्रत्येक नागरिकाने, आमच्या तुमच्या व्हिडिओमध्ये जितके लोक पाहतील त्यांनी प्रत्येक नागरिकांनी या संघर्षामध्ये हात घालायला पाहिजे. बरोबर, नक्की. संविधानिक माध्यमाने आर्टिकल 20/2 प्रमाणे त्यांना चुकीच्या पद्धतीने काढलंय. आर्टिकल 16 सांगतो तुम्ही कुठेही काम करू शकता. आणि हे सांगतात आमचं एक व्हेरिफिकेशन चाललं जातं गावामध्ये, त्याला काढलेलं आहे. आम्ही जेव्हा मिलिटरीत भरती होतो, लाखामध्ये एक जवान निवडतो सर. दौडमध्ये 1 नंबर पडतो, 10 लोक घेतात 40 लोकांमध्ये दौडताना. त्याच्यानंतर मेडिकल, नंतर टेस्ट, त्यानंतर तो भरती झाल्यानंतर त्याचा परिवार त्याच्यावर जीवन जगतो आणि त्याला तर गर्व होतो वर्दी टाकल्यावर. जेव्हा वर्दी टाकलं त्याला गर्व होतो आणि घरात काम नाही केलं म्हणून त्याचा अपमान केला जातो वर्दीचा. तिथं रक्षा मंत्र्यांना दिसत नाही हे चित्र. आणि याच्या नावाने जे महेंद्रसिंग धोनी असतील, सचिन तेंडुलकर असतील, इथं क्रिकेटचे पैसे घेतात आणि मेजर रँक, कॅप्टन रँक यांना दिली जाते. यांचं डिसिप्लिन होत नाही, यांना सर्व सुविधा मिळतात. का बरं बाबा? देशाचा सैनिक एक असतो ना, ट्रेनिंग करावी लागते. हा पैसा टॅक्सचा पैसा आहे लोकांचा. इतके दिवस ते काय ना, ती सीमा आहे. जर आली आता कुठं गेली देशभक्ती यांची? बांगलादेशहून कॉल करताय मला, बांगलादेशहून, की बाबा तुमच्या देशात सैनिकाला न्याय भेटत बांगलादेश मध्ये, अशी मी बोलतायत.
यांना लाज नाही वाटत आहे का? मी काय मागणी केली माहिती का शोभाबाबत खासदारांना? त्यांना म्हटलं आम्हाला देशात नोकरीचा अधिकार नाही तर आपल्या प्रधानमंत्री सांगा की मी पाकिस्तानमध्ये पाठवा म्हणतो मला, अशी मागणी केली मी ती खासदारांना. ठीक आहे चंदूजी, तुम्ही पत्रव्यवहार केले सर, रक्षा मंत्रीला पत्रव्यवहार केले, सर्वांना पत्रव्यवहार केले लिखित स्वरूपात. मला त्यांना तर जॉईन देणंच आहे, पण मला दुर्दैव वाटेल की ते जॉईन होऊन जाईल 2-4 महिन्यात, होतो का नाही होतो, पण संविधानिक माध्यम जिवंत असेल तर होईल, नाही झालं तर दुर्दैव राहील आपल्या भारतात. की असे 15 लाख सैनिकांचं दुःख मिटू शकत नाही. जर मिटू शकत नाही तर मी लोकांना आव्हान करतो की आमची ताकद बना, आमची शक्ती बना. माझं युट्यूब चॅनल आहे चंदू चव्हाण 1 2 3, त्याच्यावर जा, बघा. आम्ही प्रत्येक जण तुमच्या सोबत आहेत. तुम्ही आम्हाला चॅनलला इंटरव्ह्यू दिलात आणि आमच्याशी बोललात 10 मिनिटं, त्याबद्दल तुमचे नक्कीच धन्यवाद चंदूजी. ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद चंदूजी पुन्हा एकदा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय महाराष्ट्र, जय वंदे मातरम. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.